मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील मोठ्या घडामोडी, शासनाच्या ताज्या घोषणा, अनुदानातील बदल, बाजारभावातील हालचाली आणि देशभरातील महत्त्वाच्या ब्रेकिंग बातम्या. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा अपडेट आहे. सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या अपडेटपासून. या योजनेत तब्बल 54 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत तर 1,89 लाख महिला पात्र ठरल्या आहेत. KYC प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड उघडकीस आली असून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांवर आता सरकार कारवाई करणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता दुसरी मोठी बातमी. आज सकाळी 11:42 देशभरातील कोट्यावधी मोबाईलमध्ये अचानक सायरन वाजला आणि त्यानंतर एक आपत्कालीन संदेश झळकला. कोणतीही पूर्वसूचना नसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी भीतीपोटी आपले मोबाईल बंद केले. हा प्रत्यक्षात आपत्कालीन अलर्ट सिस्टमचा ट्रायल होता. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिलेंडर थेट 50 रुपयांनी महागू शकतो आणि त्यामुळे हॉटेलमधील जेवण 10 ते 15% महागण्याची शक्यता आहे. एका सिलेंडरसाठी 900 रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात. जागतिक पातळीवर पाहिलं तर इराण आणि अमेरिकेमधील तणाव पुन्हा वाढताना दिसत आहे. युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर होणार आहे आणि त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सून 21 ते मे 25 दरम्यान अंदमानात दाखल होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची आणि पिकांवर बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान बाजारात 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात चिल्लर नसल्यामुळे व्यापारावर परिणाम होत आहे. ग्राहक आणि व्यापारी दोघेही हैराण झाले आहेत. काही नोटा खराब अवस्थेत असल्यामुळे व्यवहारात अडचणी वाढल्या आहेत. सरकारने ऑनलाईन मनी गेम्सवर कडक निर्णय घेतला असून अशा गेम्सची जाहिरात आणि प्रमोशन केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आरोग्य क्षेत्रात धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील प्रत्येक 8 पैकी 1 व्यक्ती कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त आहे. विशेष म्हणजे 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मानसरोवर यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून या यात्रेसाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे आणि ही यात्रा 22 दिवसांची असणार आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणात मोठा खुलासा झाला असून तब्बल 70 कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोग्य व्यवस्थेबाबत आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात 77% रुग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत तर सरकारी रुग्णालयांवर लोकांचा विश्वास कमी होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 1,14 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. सोयाबीन आणि भुईमूग पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आला आहे. सौर ऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून धक्का बसला आहे. ज्यादा वीज निर्मिती केल्यास त्यावर कोणताही परतावा मिळत नाही. उलट अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. जागतिक स्तरावर तेल संकट वाढताना दिसत आहे. तब्बल 5 कोटी बॅरल तेल समुद्रात अडकले आहे. अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या तेल निर्यातीवर परिणाम झाला असून याचा परिणाम भारतासह इतर देशांवर होणार आहे. ग्रामीण भागात गॅस सिलेंडर वितरणात मोठा विलंब होत असून शहरात 25 दिवसात सिलेंडर मिळतो तर गावांमध्ये 45 दिवस लागतात. त्यामुळे ग्रामीण भागातून समानतेची मागणी होत आहे. हवामान बदलामुळे यंदाचा एप्रिल महिना सर्वात उष्ण ठरला असून 21 दिवस तापमान 40 अंशांच्या वर होते. मे महिन्यात जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डांबराच्या दरवाढीमुळे रस्ते बांधकाम आणि दुरुस्तीच्या कामांवर परिणाम झाला आहे. अनेक प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठा बदल दिसून येत आहे. सरकारी शाळा रिकाम्या होत आहेत तर खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य करत सध्याच्या राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला आहे. जनगणनेसाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून प्रगणकांना 25,000 रुपयांचे मानधन दिले जाणार आहे आणि त्यांना मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी मे 20 पर्यंत जमीन मोजणी सुरू आहे. चासकमान धरणात सध्या फक्त 24% पाणी साठा असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या दररोजच्या ताज्या शेतकरी आणि ब्रेकिंग न्यूज अपडेटसाठी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.